स्वागत आहे तुमचं अर्चनाज क्रेझी वर्ल्डमध्ये। हे बघा आमचं छोटंसं क्यूटचं मॉन्स्टर। आवडलं की नाही तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आज मला बनवायची होती भेंडीची भाजी, त्यामुळे मी भेंडी घेतलेली कट करायला। तर हे आमचं छोटंसं मॉन्स्टर सारखं मध्ये येत होतं, तर त्याच्याशी खेळावंच लागत होतं। त्यासाठी मी तिला असे भेंडीचे ते पुढचे आणि पाठचे चिटकवत होते तोंडावरती। आम्ही लहानपणी असंच करायचो। तुम्ही करत होतात की नाही ते सुद्धा मला कळवा मेसेजमध्ये। आता इथे मी डेलीच मला कोडं असते, भाजी असो या नसो। तुमचं पण असंच असेल हो की नाही? काय भाजी बनवायची, काय भाजी बनवायची, त्यातल्या त्यात हल्ली एवढं गरम होते ना की जेवणच बनवायचा कंटाळा येतो। माझी भेंडी कट करून झाली। इथे मी डीमार्टमधून आणलेली लस्सी तर मी घेऊन बसली आणि ती थोडा वेळ मी ठेवलेली नॉर्मल टेम्परेचरला आणण्यासाठी, त्यानंतरने घेतली पिण्यासाठी। ती माझ्यासाठी घेतली तर हे अन्नूला पाहिजे असते। कोणतीही गोष्ट घेतली हातामध्ये की तिला पहिली हवी असते, त्यासाठी हे आमचं आर्ग्युमेंट चाललेलं। ती बोलत होती मुझे दे दो, मी बोलत होती नहीं मैं पीऊँगी पहले। आता चला, तर इथे मी आता फोडलेली आहे फायनली, आणि पहिली टेस्ट तर मॅडमलाच द्यावी लागेल करण्यासाठी। पण मीच केली, कारण की मला चेक करायची होती ना ती आंबट आहे का आणि थंड आहे का। त्यासाठी मी पहिली टेस्ट करून बघितली तर ती नॉर्मल होती। त्यानंतर मग मी तिला दिली। तर तिला काय खेचता येत नाही एवढं, ते थोडंसं ती स्ट्रॉस तोंडामध्ये पकडत होती, ते काही येत पण नव्हतं तिच्या तोंडामध्ये। तर असं चाललेलं आमचं। तर तरी ती खुश होती त्या गोष्टीमध्ये। तर इकडे मी थोडंसं घेतली खेचून, तरीसुद्धा ती माझ्याकडनं खेचून घेत होती। हे आमचं असंच चालू होतं थोडा वेळ, आणि तिचे पप्पा बघत होते मॅच। तर मॅच बघताना त्यांना कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही। आता इथे मी लागली स्वयंपाकाला, त्यांना म्हटलं घ्या आता हिला थोडा वेळ। तर आज मला साधीच भाजी बनवायची होती, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण फक्त एवढंच टाकते मी। अशीच साधी भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता हे मिरची आणि लसूण टाकलं ना की त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कसं लसणाला पण आणि मिरचीला पण टेस्ट येते। मला भाजीमधली ना लसूण खूप आवडतो खायला, आणि त्याच्यामध्ये जर मीठ नसेल ना तर तो लसूण कसा तरी लागतो, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, लसूण असं खूप छान लागतो खायला। ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते। आणि त्यानंतर मी भेंडी टाकली त्याच्यामध्ये आणि भाजी परतून घेतली। आता इथे मला भाकरीची तयारी करायची होती, तर मी एक तवा घेतला, तव्यामध्ये पाणी टाकले। मी ना गरम पाण्यातच शक्यतो भाकऱ्या वळते, कारण की ना फाटत नाही, त्या व्यवस्थित मस्त गोल होतात त्या। एकतर आपण डेली भाकरी बनवत नाही, आणि ते पीठला 15 दिवसाच्या वरतीच होतात। मग भाकऱ्यांचं पीठ जास्त दिवस ठेवलं की ते असं साईडने तडा जातात। त्यासाठी ना आपण काय करायचं, हमेशा गरम पाणी करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये ते पीठ मळून घ्यायचं। ज्यांना माहिती नसेल, जे बिगिनर असतील त्यांना माहिती नसतील, तर त्यांनी अशा भाकरी करत जावा गरम पाण्यामध्ये, बिलकुल तुमच्या भाकरी तुटणार नाही। काही काहींचं बघा तव्यामध्ये टाकायच्या वेळेस पण तुटतात, तर त्यासुद्धा तुटणार नाही। ही एक टिप आहे बघा। जर तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि असं करून बघा। आणि पीठ ना खूप मस्त एकदम असं मळून घ्यायचं आहे चांगल्यापैकी, आणि अशापैकी असं गोल गोल करून घ्यायचं आहे। आणि मी तर एकाच हाताने भाकरी थापते, कारण की मला 2 हातांनी येत नाही ॲक्च्युली। मी माझीच शिकलेली आहे, मला कधी कोणी शिकवलं नाही, मी असं बघून बघूनच शिकलेली आहे। आणि मला कसं आवड असल्यामुळे मी पटकन शिकते, स्वयंपाकाची आवड असल्यामुळे। तर अशा प्रकारे गोल गोल वळून घ्यायची भाकरी। त्यानंतरनं लगेच पाणी लावायचं आहे, पाणी लावायला वेळ करायचा नाही, नाहीतर मग ते तडा जातात त्यावरती, आणि ते मग ते तडा गेलेलं विचित्रच दिसते भाकर। त्यासाठी भाकर जशी पलटतो ना तशी आपण पटकन पाणी लावून घ्यायचं। आणि ही भाकर झालेली आहे मस्तपैकी आपली रेडी। आणि इथे अन्नू माझा वेट करत आहे, मम्मा कधी येईल बाहेर आणि मला घेईल। तिला कोणीही असलं तरी मम्मा लागतेच, ती कोणाजवळ राहत नाही। तर आता इथे बऱ्यापैकी माझ्या भाकऱ्या झालेल्या होत्या, त्यानंतर मी काढून घेतलेल्या भाकऱ्या। आणि हे बघा मी किती घामाघूम झाले। उन्हाळ्यामध्ये हेच हालत होत असते सगळ्यांची, आणि जेवण तर करूशीच वाटत नाही, पण काय करणार, नाईलाज असतो। इथे आता परीने घेतलेला अन्नूला आणि म्हणत होती मम्मा पटकन कर, मलासुद्धा खेळायचं आहे। चला, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।